दिसते का? इकडे घ्या, इकडे घ्या, इकडे घ्या. क्या आहे ये? क्या दिख रहा है? असं आहे. कालची व्हिडिओ तुम्ही बघितलीच आहे. काय आहे आपल्याकडे, तो त्याची ही बॅग आहे आणि त्याचप्रमाणे आजचा ब्लॉग त्या गोष्टीसाठी. सो गाइस, स्वागत है आपका आपके भाई के चॅनल में. आज थोडासा हटके और कुछ तो अलग है. तो आज काय करणार आहे मी, तो आजच्या ब्लॉग मध्ये होणार आहे थोडंसं अनबॉक्सिंग होईल. त्यानंतर ह्याचे फीचर्स, लॅपटॉपचे फीचर्स काय असणार आहेत, त्यानंतर काय काय आहे, मी का परचेस केला, का मी ह्या Asus कडे गेलो, त्या सर्व गोष्टी आज मी इथे क्लिअर करणार आहे. दुसऱ्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल काल घेतला आणि आज अशा गोष्टी. तो त्या गोष्टी मी सांगतो तुम्हाला आज. बघूया, जे विचार केलेला ते तर आलंय. आता ह्याच्याबद्दल पुढे बिगिनिंग काय असेल ती पुढे तुम्हाला समजेलच. आपल्या जर्नी सोबत जर तुम्ही कंटिन्यू असाल आपल्याला सर्व काही समजेल तुम्हाला. त्याच्यानंतर ह्यामध्ये हा घेण्यामागचा मोटिव्ह काय आहे किंवा ह्याच्यामधले फीचर्स काही आहेत, Asus TUF A15 का, त्या सर्व गोष्टी आजच्या ब्लॉग मध्ये क्लिअर करणार आहे मी दुसऱ्या दिवशी. कारण का मला कालच्या ब्लॉग मध्ये जे बघितलं तुम्ही, आजचा ब्लॉग कालचा जो बाय करताना त्याच्यामध्ये मला प्रॉपरली लॅपटॉप सोबत मी नव्हतो किंवा लॅपटॉप सोबत मी स्वतः शूट करू नाही शकलो. त्यामुळे आजचा स्पेशल ब्लॉग आपल्यासाठी. ठीक आहे, तो फटाफट अनबॉक्सिंग कर इसकी. झुक करके आया ये अपना लैपटॉप, इसको कर देते हैं साइड. ये अपना लैपटॉप को भी खोलिए इधर से ना. ये टेनिंग 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 ऐसा है, ऐसा है ऐसा भाई. ब्लॅक ब्युटी दी ब्लॅक ब्युटी. कुठे पण जा आणि किती पण काय करा, पण जी ब्लॅक ब्युटी ना, हा पूर्ण हा फायबर आहे, बट टफ आहे. पूर्ण प्रोटेक्शन आहे ह्याला. खालच्या साईडला तुम्ही बघाल तर इकडे फॅन आहे, पाठीमागे फॅन आहे, इकडे आणि इकडे दिसेल तुम्हाला. इथे फॅन आहे खाली आणि इकडे असं फॅन आहे. आणि हे बघा इथे USB पोर्ट्स आहेत, सी टाईप आहे, इथं चार्जिंग आहे, ऑक्स आहे, इकडे पण एक USB दिलाय. तो पोर्ट बरेचसे, त्याच्यामुळे याचं काहीच टेन्शन नाही. आणि तुम्हाला एक दाखवू का, तुम्हाला दिसतंय का तुम्हाला इथे टफ गेमिंग टफ आहे, एकदम टफ आहे. हा, सो आता याला आपण ओपन करूया. याला ओपन करताना पण दाखवूया ना आपण कसं ओपन करतो ते. थोडं माझ्या सेक्सी लेग्सला इग्नोर करा आणि आपण ओपन करूया. ह्याला ऑन करताना मी जवळ येऊन तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, ये आपला. माझ्याकडे काय असं टेबल बिबल नाही, त्याच्यामुळे मला असं करायला लागतं. हे बटन आहे, हा स्विच आहे, तो लेट्स. ते का RGB लाईट खतरनाक, ह्यासाठीच तर घेतलंय भाई. RGB लाईट को खतरनाक. Asus लॅपटॉप रो. अब इसको थोड़ा सा पासवर्ड है वो काहीच. तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी हा लॅपटॉप घ्यायच्या आधी माझं ठरलेलं की लॅपटॉप हा घेणार आहे. कारण का भावाला पाहिजे होता तो लॅपटॉप, मी लॅपटॉप घेणार ठरलेला, मग तो कोणता पण असेल. बट त्याच्यासाठी ना माझं आधीच डोक्यात ठरलेलं आहे की मला एक वॉलपेपर ठेवायचा आहे आणि तो हटके आणि माझा पाहिजे. म्हणजे मी भरपूर जण ठेवतात. ठीक आहे, सो त्याच्यासाठी मी वॉलपेपर ठेवला जाऊ. टणाला कसे वाचून दाखवू का तुम्हाला? मी नसेल दिसलं तर, एडिटर, गेमर, ब्लॉगर, आय कट मुवमेंट्स, आय क्रिएट स्टोरीज. हे एडिटर. गेमर, आय डोंट जस्ट प्ले, आय कॉन्केर. ब्लॉगर, आय डोंट फॉलो ट्रेंड, आय क्रिएट इट. हे सर्व आहे. कोपऱ्यात साईल व्लॉग्स म्हणून लिहिलंय. व्लॉग, शूट, अपलोड आणि इन्स्पायर. चहाचा कप आहे, व्लॉग, क्रिएट, इन्स्पायर. जे की मी चहा कॉफी घेत नाही, तरी पण त्यांनी दिलंय. तुम्ही बोललो ठीक आहे चालेल, आवडेलच मला. सो हा आहे आपला लॅपटॉप, जो मी स्वतः थंबनेल ChatGPT कडनं बनवून घेतला. मी स्वतः नाही बनवला. हा ChatGPT म्हणून दिलाय. प्रॉम्प्ट, जर तुम्ही म्हणाल प्रॉम्प्ट दे वगैरे, प्रॉम्प्ट वगैरे काही नसते. स्वतः त्याच्याशी मी भावाप्रमाणे बोललो, माझा इमेज दिला आणि त्याला बनवायला सांगितलं. एका झटक्यात त्यांनी मला बनवून दिला आणि एवढा भारी बनवून दिला ना की मला आता हा काढूच नाही. स्पेसिफिकेशन बोलून 4000 पूरा RGB बटनाना RGB लाईट्स आहे. त्याच्यानंतर मिलिटरी स्टँडर्ड ड्युरेबिलिटी ह्याला दिले. आणि हा इंटेलचा नाहीये, AMD Ryzen 7 सिरीज. ओके, आणि याच्यात 3050चं हे आहे. त्यानंतर 4GB ग्राफिक कार्ड, 16GB 512 SSD, 144 हर्ट्झ अडॅप्टिव्ह म्हणजे पूर्ण ही स्क्रीन आहे. 13.5 का समथिंगची ही स्क्रीन आहे. आणि हा पूर्ण टफ गेमिंग आहे. ओके, कॅमेरा पण याचा चांगला आहे. मी आणि बटन क्वालिटी आणि म्हणाल तर ही व्हिडिओ कॉल ह्याची जी क्वालिटी आहे, लाईट्स, RGB लाईट्स वगैरे, ती तर एकदम मेशवर आहे. ठीक आहे, सो आता मी ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी घेतल्यात आणि काय करणार आहे ते तुम्हाला. तो गाईज, मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्या सेक्सी लेग दिसतात या गॅप मधून तिला इग्नोर करायचं आणि पुढे जाऊया आपण. तो मी लॅपटॉप घेतला कॅपकट आणि डार्विन्सी, जे की मी एडिटिंगला करतो. तर मी सांगतो याच्यात डार्विन्सी आणि कॅपकट. मी साधारणतः मी तुम्हाला सांगतो, मी VN मधनं एडिटिंग केले मोबाईल मधून. कॅपकट मधून एडिटिंग येते मला, मी ती करतो. माझे एक प्रोजेक्ट पण चालू आहे कॅपकट वरती, याची रील उद्यापर्यंत येईल. आणि डार्विन्सी हा जो मी व्लॉग साठी घेतलाय. त्याच्यानंतर याच्यात मी अजून तरी काही घेतलं नाही, पण तुम्हाला एक गोष्ट दिसेल असं, दिस इज स्टीम. येस, ऑफकोर्स यार, गेमिंग लॅपटॉप आहे तर गेमिंगचं ते असलं पाहिजे ना. सो त्याच्यात ते पेड गेमिंग आहेत सर्व गोष्टी, पण त्या मी अजूनपर्यंत नाही घेतल्या. तर ते हळूप्रमाणे घेऊ. त्याची तुम्हाला मी ना
कॅमेरा क्वालिटी दाखवतो काही एवढी भारी आहे ना, मला खूप आवडली. स्पेशली तुम्ही म्हणाल ना, मला खूप आवडली ही कॅमेरा क्वालिटी चांगली आहे. मी गोरा पण दिसत होतो सकाळी मित्रासोबत, हेमंत सोबत होतो मीटिंग मध्ये, काय गोरा दिसत होतो मी याच्यामध्ये. भारी आहे पण ना, केवढूसा कॅमेरा आहे बट भारी दिसतो. कॅमेरा सिस्टम आहे आणि बाकी सर्व सेम. स्टोरेज जसं काय तुम्हाला बोललो 4GB ग्राफिक कार्ड, 16GB आणि 512 SSD असा हा लॅपटॉप आहे. टफ गेमिंगच्या ह्याच्यात तुम्हाला दाखवलं आहे बघा, इथे पण टफ गेमिंग लिहिलंय. सर्व गोष्टी आहेत तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस वगैरे सर्व गोष्टी आहेत. आणि हा खरंच बजेट मध्ये पडणारा मला लॅपटॉप भेटला, त्याच्यामुळे मी हा बाय केला. आणि हा जो पूर्ण जो तुम्ही स्क्रीन बघताय ना, हे नंतर आपण पण असं सर्व सेटअप करू पुढे जाऊन. तुमचं असं भरभरून प्रेम असेल तर आपण ह्या सेटअप पर्यंत पोहोचायचं. हा ड्रीम आहे, हा अचीव करायची ही गोष्ट मला, की मी असं खुर्चीवरती बसलोय आणि हा पाठी आपला सेटअप असणार आहे, ज्याच्यामध्ये गेमिंग, एडिटिंग, व्लॉगिंग या सर्व गोष्टी असणार आहेत. त्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि तुमचा सपोर्ट त्यासाठी लागणार आहे. तो तुमचा सपोर्ट भरभरून द्याच. आता या लॅपटॉप मधले तुम्हाला सांगायचं म्हणजे, आता मी काय सांगू याच्यामध्ये तुम्हाला अजून काही. ह्याच्यामधले ना ही RGB लाईट मला लय आवडली, काय सांगू तुम्हाला. बघा, हिला ही वाढू पण शकतो, फंक्शन हिला वाढू शकतो आणि हिला मी बंदही करू शकतो. बघा खतरनाक आहे ना. ही नंतर हळूहळू चेंज होते, आय थिंक सो. फंक्शन मधनं बघा, नाही चेंज होते आता, काय नाही होत नाही माहित नाही, पण चेंजचे ऑप्शन्स आहे. चेंजचा ऑप्शन भेटत नाही मला, एक ऍप्लिकेशन याचा त्याच्यातून ह्या सर्व गोष्टी होतात. आता तरी नंतर बघूयाला, बट मी अजून तरी ह्याच्यामध्ये अजून काही घेतलेलं नाहीये. तुम्हाला जसं काही दिसतंय, बऱ्याचशा गोष्टी अजून मला ह्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत. गेमिंग्स वगैरे काय असतील त्या सर्व गोष्टी, आणि ऑब्विसली एडिटिंगचे वगैरे. तर आता मी विचार करतोय की आपल्या फोन मधनं शिफ्ट होऊन लॅपटॉप मध्ये शिफ्ट व्हायचं एडिटिंगला. त्यासाठी डार्विनसी घेतलाय मी. ट्राय करणार आहे आता हा जो व्लॉग आहे तो मी डार्विनसी मधून एडिट करायचा. कलर ग्रेडिंग पण ट्राय करायचे मला. तर मी जेव्हा माणसाचं कसं आहे, जेव्हा त्याला आपण पाण्यामध्ये उतरू तेव्हा तो पोहायला शिकतो, तशी घेते. जेव्हापर्यंत मी तो डार्विनसी फक्त बघत बसेन युट्यूबला व्हिडिओ, त्यापेक्षा मी जर माझे व्लॉग, जसं आता मी VN पण जास्त यूज नव्हतो करत पहिलं, हळूहळू मला ते सगळ्या गोष्टी जमल्या. सो तशीच गोष्ट आहे की जसं जसं मी ते शिकत जाईन, जसं जसं मी ते यूज करत जाईन, तसं तसं ते अजून ऍडव्हान्सला मी शिकत जाईन. आणि डार्विनसी असं आहे की तो फ्री व्हर्जन असतो, त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी फ्री असतात. डार्विनसी प्रीमियम प्रो बघत होतो पण त्याला 70 आहे, बाकी पेडमध्ये असो. पेडमध्ये आपण आता अफोर्ड नाही करू शकत, नंतर करू. त्याच्यासाठी मी तो नाही अफोर्ड करत आहे. बाकी आपला लॅपटॉप, चुम्मेश्वरी लॅपटॉप. सो गाईज, हा होता आपला एक लॅपटॉप. आणि स्पेशली ह्याच्यातली एक गोष्ट सांगू जी मला खूप म्हणजे असं काळजाला भिडली, अशी गोष्ट तुम्हाला सांगू, तुम्हाला पण आवडली असेल तर मी गोष्ट सांगतो तुम्हाला. दिस इज RGB लाईट. ही जी RGB लाईट आहे ना, यांनी तर मन जिंकून टाकलं भाई, खतरनाक. काहीच मला अजून ना याचा यूज करायचा प्रॉपरली, म्हणजे मला समजा RGB लाईट्स वगैरे पण बदलतात, पण मला नया है अभी, थोडा थोडा यूज टू होने के बाद भाई हो जाएगा. सो नवीन आहे म्हणून तो एकदम यूज टू झाला ना, मज्जा येईल ना मज्जा. मग भाई त्याला कसा यूज करायचा तो आपल्याला सांगायची गरज नाही. आपला जुना लॅपटॉप पण आपण चांगल्या प्रकारे यूज केलाय. आजचा ब्लॉग हा होता की आपला आजचा लॅपटॉप, त्याच्यामधले फीचर्स मी तुम्हाला सांगितले की हा असं आहे. डीपली मी नाही सांगणार, कारण डीपली मी पण त्याच्यामध्ये अजून घुसलेलो नाहीये. बिकॉज मलाच काल रात्री 12:30ला अनबॉक्सिंग केली. त्यानंतर आज दिवसभरात त्याचे सॉफ्टवेअरचे अपडेट्स असतात ते टाकायला उशीर झाला. त्यानंतर मी जे कॅपकट डार्विनसी घेतलं ते, आणि त्यानंतर मीटिंग मध्ये होतो हेमंत सोबत. त्या गोष्टीमुळे तो दिवस निघून गेला. दिवस कसा निघून गेला ते पण नाही समजलं लॅपटॉपमुळे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे दाखवतो. मला ही एक अजून एक गोष्ट आवडली. 180 वॅटचा जो लॅपटॉपचा हे आहे ना, AC अडॅप्टर, असं दिसतं स्लिम. हॅलो कथा आहे, खतरनाक एकदम फोन टाईप आहे भाई. एक फोनच आहे बोलू शकतो आपण याला, खतरनाक आहे हा. मला हा एक आवडला. आणि स्पेशली म्हणा गेलं तर मला एक माऊस दिलाय त्याने, तो खूप आवडला. मी आज दुपारी यूज केला. Asus आहे, दिस इज द माऊस. एकदम स्मूथ चालतो. खाली ठेवल्यानंतर जो यूज करायला फील येतो ना भाई, मला एवढी भारी आणि एवढी मजा आली ना दुपारी, काय सांगू तुम्हाला. मी ब्लूटूथ घातले, पाणी लावले आणि माझं काम चालू होतं. माझं म्हणजे हे असेल, अपलोडिंग असेल किंवा ChatGPT वरती काम होतं माझं. त्याच्यानंतर मग मी काही गोष्टी अपलोड ह्याचे केले, अपडेट्स वगैरे, त्या गोष्टी त्याच्यावरती काम चालू होते. माऊस ब्लूटूथ कानात मस्त की गाणी, आवाज पण एकदम जबरदस्त, मजा आली. म्हणजे एकदम दिवस आरामात निघूनच गेला म्हणून. म्हणजे म्हणतात ना की वर्थ इट. मी अजूनपर्यंत काही गोष्टी अशा झाल्यात की मी घेतलं आणि उगाच घेतलं किंवा चुकीचं घेतलं, अशा गोष्टी झाल्या असतील माझ्या लाईफमध्ये, बट हा वर्थ इट आहे. कारण याचा मी जसं स्टेटस पण ठेवला की बिगिनिंग आहे, ते एक बिगिनिंग आहे, आताची सुरुवात आहे लॅपटॉप पासून. तो घेतल्यानंतर पण त्याच्या पुढे काय होणार आहे ते तुम्ही आहातच बघायला, आणि मी पण कुठे जाणारच नाही. तो हा व्लॉग मी इथेच एंड करतोय. बिकॉज ऑफ आता मी एडिटिंगला वगैरे बसल्याने सर्व गोष्टी पण आहेत. मला बरेच असं प्लॅन्स, बरेचशे गोष्टी आहेत त्याच्यामुळे, कारण का मला एक तर स्टॉप नाही करायचं आपलं व्लॉगिंग ह्या कामामुळे सुद्धा तरी. तर त्याच्यामुळे मी
जेवढं होईल तेवढं ब्लॉग्स बनवायचा प्रयत्न करतो. डेली कन्सिस्टन्सी तोडायची नाहीये मला, त्यामुळे तो आज माझ्या डोक्यात होतं की मला कालपर्यंत मला या लॅपटॉपच्या जवळ येता आला नाही जास्त व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत. सो मी आज विचार केला की आज आपल्या आसूस सोबत वेळ काही यार. मी काल व्हिडिओमध्ये टाकलं आणि आता पण सांगतो यार की मला नाव पाहिजे याच्यासाठी, स्पेशल असं नाव जे हृदयापासून येतं. आपण बोलतो जसं मी त्या जुन्या लॅपटॉपला लुसिफर असं नाव दिलेलं, तर ह्या लॅपटॉपसाठी, गेमिंग लॅपटॉपसाठी बघा RGB लाईट भेटली बघा, भेट आत्ताच तर भेटलेली. तर त्या गोष्टीसाठी मला नाव पाहिजे असं तुम्ही नाव सजेस्ट करा की मला खरंच आसूस बोलण्यापेक्षा एक चांगलं नाव द्या, जेणेकरून प्रेमाने बांधिलकीने आपण ह्याला आवाज मारू शकतो. त्या गोष्टीसाठी मी सांगेन आणि हा व्लॉग इथेच एंड करेन. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि जर कुणाच्या बजेट जर असेल, बजेटमध्ये बसणार असेल, तर खरं सांगतो ह्या लॅपटॉप मध्ये तुम्ही जाऊ शकता गेमिंग. आणि याच्यासाठी 4GB ग्राफिक कार्ड आहे, चांगले चालतात ते. मी गेम खेळलो नाहीये कारण का ते पेड आहेत. मी पुढे जाऊन गेम घेईन, मग त्याच्यावरती आपले स्पेशल ब्लॉग्स येतील. माझं एक गेमिंग अकाउंट आहे, त्याच्यावरती माझं चालू होणार आहे हळूहळू. पुढे थोडे काही दिवस जरा मी सर्व सेटल होतो आणि त्याच्यातून त्या गोष्टींपर्यंत येतो. तो हा ब्लॉग मी इथे सेंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.